मीरा भाईंदरमध्ये हनुमान मंदिरवरून राजकारण तापलं आहे। भाजप विरुद्ध शिवसेना शिंदे गट आमने सामने। आमदार नरेंद्र मेहता व प्रताप सरनाईक यांच्या मंदिरावरून वाद। किमान देवावर तरी राजकारण करू नका, मेहतांचा सरनाईकांना टोला। मीरा भाईंदरमध्ये हनुमान मंदिरावरून पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजप आमने सामने आले आहेत। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्यामध्ये शीतयुद्ध सुरू झालेलं पाहायला मिळत आहे। भाईंदर पूर्वेच्या श्याम भवन बिल्डिंगचे रिडेव्हलपमेंटचे काम होणार आहे। या बिल्डिंगला लागून असलेले हनुमान मंदिरवरून हा वाद सुरू झाला आहे। सरनाईकांच्या या कृतीवर नरेंद्र मेहता यांनी आक्षेप घेत सरनाईक हे नुसते धर्मावरून राजकारण करत आहेत। त्यांना जर बिल्डिंग बांधायची असेल तर त्यांनी बांधावी, पण ज्या जागेवर मंदिर आहे ती जागा खाजगी असल्याचं मेहता यांनी सांगितले आहे। मंदिराच्या मुद्द्यावरून मला बदनाम करायचा प्रयत्न केला जात आहे। इमारत धोकादायक होती म्हणून ती तोडून तिचे पुनर्विकास काम सुरू आहे। हे मंदिर सार्वजनिक नसून एका कुटुंबाच्या वैयक्तिक मालकीचे आहे। सरनाईक हे या मुद्द्यावर मला बदनाम करून राजकीय पोळी भाजत आहेत। ही सर्व प्रताप सरनाईकांची नौटंकी आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते वातावरण तापवण्याचा प्रयत्न आहे, असा आरोप मेहता यांनी यावेळी केला आहे। ब्युरो रिपोर्ट, सिंधु प्रभात, मीरा भाईंदर। हास्यास्पद है, म्हणजे दोन लोग खाली उभी आहेत। ये बिल्डिंग मेरे को खरीदने का है, ये बिल्डिंग मेरे को बेचने का है। मैं समजलं मस्करी कशी करतो। ही बिल्डिंग मला विकत घ्यायची, मला विकायची आहे। तो बिल्डिंगचा मालकही नाही आणि त्याच्याकडे पैसे नाही। हा मंदिरचे मालक हे आहे। हा मधु शर्माजी या ठिकाणी उपस्थित आहे। आम्ही ज्यावेळी मीरा भाईंदर 50 वर्ष अगोदर आलो त्यावेळी हे आमचे मकान मालक होते, जागा मालक होते। हे जो छोटा मंदिर आहे तो यांचा कुलदेवताचा एक व्यक्तिगत मंदिर आहे। त्यांचा परिवार त्यांच्या कुलदेवताची आराधना आहे। हा सार्वजनिक मंदिर नाहीये। आता हे काही कारणाने त्या हा बिल्डिंग सोडून तिकडे जेसलपाकला राहायला गेले। यामध्ये दोन लोक येऊन सांगायला की हा मंदिर तुटू नाही देणार, तोडणार। अरे हे उभे आहे सोसायटी, कोण तोडत नाही काय नाही, स्वतःहून जसं बोलतो मी ही बिल्डिंग विकतो आणि विकत घेतोय तसं चाललंय की कोण तोडत नाही काय नाही। आता आम्हाला अनेक वेळा या नावाने बदनाम केलं की ना, कारण की माझं दुकान याच्यात आहे, मी इकडेच मोठा झालो। तर नरेंद्र मेहता मंदिर तोडणार आहे, त्यांचे बिल्डिंग लोकांनी बिल्डिंग बांधायला घेतली आहे। आम्ही लोकांनी बिल्डिंग सुद्धा बांधायला घेतली नाही। बिल्डिंगचे चेअरमॅन आणि कोणालाही बिल्डिंग चेअरमॅन या बिल्डिंग मध्ये 100 कुटुंब राहतात। कोणी कोणाला सह्या केली नाही, मिटिंग झाली नाही, काय झालं नाही, बिल्डिंग दिली आहे। धोकादायक होती, म्युन्सिपाल्टीने वारंवार नोटीस दिली म्हणून ते पाडावी लागली। लाईट यासाठी कट झाला की म्युन्सिपाल्टी ज्या धोकादायक झाली पाणी आणि लाईट कट करते, त्यानंतर बिल्डिंग तोडायची कारवाई सुरू होते। आता हे या मंदिराचे मालक सुद्धा या ठिकाणी, मालक यासाठी बोलतोय कारण की त्यांचं व्यक्तिगत कुलदेवताचं मंदिर आहे, सार्वजनिक मंदिर नाहीये। परंतु अशा प्रकारचे बातम्या केले। आमचे विद्यमान आमदार प्रताप सरनाईक सुद्धा आले की या कुटुंबाला असं आहे तसं आम्ही सांगू। सगळं बघा, सगळे राजकारण आणि रोटी शेकायला आले। खाली रोटी राजकारणामध्ये आम्हाला कसं बदनाम करता येईल त्यासाठी हे खाली अननेसरी यायचं, आरती करायचं, झंडे लावायचं। अरे काय संबंध आहे? ते सोसायटी वाल्यांचे बघून घेतील ना आता त्यांना काय करायचंय, कसं करायचंय। पण उगाच काहीतरी करायचं, बातम्या करायची, महाआरती करायची, लोकांना जमवायचं, हे सगळं नौटंकी होती। त्या नौटंकीला मी निषेध करतो आणि सोसायटी आणि ते मंदिराचे मालक ते बघून घेतील। दुसरं, या मंदिराची मालकी त्यांचे 3 भाऊ बहीण, 4 होते, 3 भाऊ बहीण आहे। ते एक तर माझा शाळेत प्रिन्सिपलच आहे, मग ते मलाच सांगणार ना। उगाच काय कोणी ते काय बोलत नाही, हे काय बोलत त्यांना बिल्डिंग बांधायची आहे, त्यांना आता कळत त्यांना बांधायची इच्छा असेल किंवा आता निवडणूक येतात म्हणून मुद्दा काय, कामाला आम्ही आमच्याशी हात धरू शकत नाही कामाबाबतीत, तर असं कुठलं तरी बदनाम करायचं आणि हिंदुत्वाचा मुद्दा घ्यायचा। आम्ही किती हिंदू विरोधक आहे, आम्ही किती मंदिर विरोधक आहे हे कदाचित दाखवायचा प्रयत्न असतील। हा मतदारसंघ त्यांचा आहे नाही, हा मतदारसंघ ही बॉर्डर आहे, म्हणजे इथपर्यंत मी आहे, इथे चालू होते म्हणून तो। पण मतदारसंघापेक्षा मीरा भाईंदर शहर अजूनही आपला आहे। या भारतीय जनता पक्षाचा जनधारता मीरा भाईंदर आहे। भाजपची सत्ता असते म्हणून त्या नेतृत्वाला बदनाम केलं तर मतांचा फायदा होईल आणि लोकांना असं वाटेल की आम्ही किती विरोध आहे। खरं म्हणजे असं कुठलंही सत्य नाहीये। खाली बिन बादल बरसात, बेगानो की शादू में अब्दुल्ला दीवाना एक म्हण आहे, म्हणजे मंदिर यांचं सोसायटी कोण तिसराच आदमी तोडायला निघालाय, कोणाचा स्वतः आदमी वाचवायला निघालाय, असं झालं। सार्वजनिक रास्ते पर व्यक्तिगत मंदिर कुल देवता का बनाया जा सकता है क्या? और क्या अकेले यही थे जो इसकी पूजा? मैं आपको बताता हूँ, ये जगह मालिकी है। आप मेरी बात सुनिए, बिल्डिंग भी इन्होंने बनाई, ये जगह मालिकी 40-60 साल से। मैंने कहा कि मैं बचपन में जब आया तो ये थे, तो ये पहले से इनके परिवार के हिसाब से। मीरा भाईंदर आप देखिएगा, मेरे घर में भी आप आएंगे तो एक मार्बल का स्टिकर लेके, वो व्यक्तिगत मंदिर है मेरा।
आज भी आप मेरे घर पे कोई आ रहेगा, आप में से पत्रकार तो देखा होगा, व्यक्तिगत मंदिर है मेरा। कल अगर मैं कहीं शिफ्ट हो जाऊं तो भगवान की आराधना के हिसाब से मैं वो भगवान को भी मेरे साथ ले जाऊंगा। ऐसा है। अब ये जैसल पार्क चले गए, जब बनेगा तब ये और सोसाइटी नक्की करेंगे।